नमस्कार, राम राम मंडळी. आपल्या अजून एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटकीची सुकी भाजी. तर मटकीची सुकी भाजी ही आपल्याला आरोग्याला खूप चांगली असते. मोड आलेल्या मटकी, मोड आलेले मूग आपण हे नेहमी आपल्या जेवणामध्ये वापरले पाहिजे. तर ही आपण भाजी आज मी जी केलेली आहे टिफिनसाठी ती कशी बनवलेली आहे तर चला पाहूयात. मी एक कढई घेतली आहे. कढईमध्ये तेल टाकले आहे. तेलामध्ये मोहरी, जिरे आणि हिंग टाकून घेतले आहे. त्यानंतर मी त्या तेलामध्ये ठेचलेल्या लसणाच्या 10-12 पाकळ्या टाकलेल्या आहेत. लसूण 1-2 मिनटं परतून घेतल्यावरती मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदाही चांगला 4-5 मिनटं परतून घेतला आहे. चांगला ब्राऊन होऊन दिला आहे. त्यानंतर त्या कांद्यामध्ये मी हळद, मीठ, धना जिरा पावडर, लाल मसाला आणि लाल तिखट अशा प्रकारचे मसाले टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीने कोणतेही मसाले टाकू शकता, पण हे बेसिक मसाले मी त्या भाजीमध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर मी जी मटकी स्वच्छ धुवून घेतली होती ती कढईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे 2-3 मिनटं हलवून घेऊन त्याच्यावरती झाकण ठेवले आहे. त्यानंतर 4 ते 5 मिनटे मटकी मी शिजवून घेतली आहे स्लो गॅसवरती. 4 ते 5 मिनटामध्ये मटकी शिजून जाते. बघा किती सुंदर असा वास सुटलेला आहे, मस्त. आणि त्यानंतर थोडीशी मी हिरवी कोथिंबीर वरून टाकली आहे आणि झाकण लावून ठेवून दिले आहे. अशा प्रकारचे मोड आलेले धान्य हे आपल्याला आरोग्यदायी असून त्यातून आपल्याला प्रथिने, जीवनसत्व मिळतात. असे धान्य पचनाला हलकी व शरीराला ऊर्जा देणारे असतात. त्यामुळे तुम्ही अशा धान्यांचा उपयोग आपल्या जेवणात नेहमी